माऊली, जिचा जीव आपल्या लेकरासाठी तुटत नाही ती आई कसली? आपलं मूल कुठेही असलं तरी सुखरूप असावं, आनंदात असावं, सुरक्षित असावं, हाच खरा भाव कुठल्याही आईच्या हृदयामध्ये असतो. कारण तिचा जीव त्याच्यासाठी तिळतिळ तुटत असतो. त्याच्यासाठी ती कोणतीही व्रत वैकल्य करायला नेहमी तयार असते. साहुरीचं मूल तिच्याकडून पळवून नेलं हे सत्य. संकटाच्या दरीमध्ये असताना देखील तिनं सकारात्मक विचार केला आणि त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला. आता त्याच्यामध्ये तिला यश मिळतं का ते पाहूया. बाळ, माझे बाळ कुठे? काय झाले? अहो सांगा ना, कसे आहे माझे बाळ? माझे बाळ, बाळ कुठे? आई, हा घ्या पाला. माझे बाळ कसे आहे सांगा ना. तिच्या पोटी राजपुत्राने जन्म घ्यायला हवा होता. तिच्या पोटी वरवंटा जन्माला आला रे सदानंदा. नाही, माझे बाळ नाही, नाही, सावध स्वतःला. ऐक ताई, हे कसं घडले? अरे, आई वडिलांच्या कर्माची फळं अपत्यांना भोगावी लागतात हे खरं. बहुधा ज्यावेळी साहुरी सर्पदंश झाला होता त्यावेळी आपली सारी पुण्याई तू पणाला लावलीस आणि ईश्वराकडे साहुरीचे जीवनदान मागितले होतेस. सदानंदा, ईश्वराने साहुरी जीवनदान दिले, परंतु नशिबी मात्र वरवंटाच दिला रे. मुली, शोकावर तुझे दुःख मी समजू शकते, पण प्रार्थना पुढे आपले काही चालत नाही ग. तू तरी समजाव रे तिला. सावरी, कदाचित आपल्या नशिबी हे सुख नसावे, परंतु माझी सहचारिणी माझ्या सोबत सुखरूप आहे हे महत्वाचे नाही का ग? नाही, मला माझे बाळ पाहिजे स्वामी.
जे झाले ते विसरणं शक्य नाही, परंतु आता त्याचा विचार नको. सदानंद बरोबर बोलतोय बाळा. तुमचे एकमेकांवरचे प्रेम अगदी अमूल्य आहे हो. झाले गेले सारे विसरा आणि नव्याने आयुष्याला सुरुवात करा. एवढेच आपल्या हाती आहे हो. सदानंदा, आता सावरीला तू सावर रे. आश्चर्यकारक आहे राणी. आपण या अपत्यास जन्म दिला, पण त्याचं मन, परिभाषा आपल्याला नाही समजली, हो ना? असं म्हणतात, आईस बाळाचं मन क्षणात समजतं. काय पण हा पुत्र आहे, किती भारी रडतो आहे. मला तर आता बाई अगदी क्षीण आला आहे. दीपिका, लहान बाळावर असं क्रोधित होतात का? आता आपण मला हे सांगणार आहात की माझ्या बाळाचे संगोपन मी कसे करावे? महाराणी, काय झाले? पहा ना सुनंदा, बाळ माझे रडायचे थांबतच नाही. पाहू द्या माझ्याकडे. ओ, काय झाले? काय झाले? नाही, असं रडायचं नाही. युवराज, चला आपण बाहेर जाऊ. हे तू करणे अपेक्षित होते. म्हणजे महाराज, आपणास नेमके काय सुचवायचे मला? या पुत्राला मी जन्म दिलाच नाही, किंबहुना या पुत्राची मी माताच नव्हे. महाराणी, सुतावरून स्वर्ग गाठायची आपली जुनी खोड बंद करा. आम्ही आपल्या मातृत्वावर शंका घेत नाही, परंतु आम्हाला नेहमीच असं वाटतं की आपल्यालाच तर असं वाटत नाही ना की आपण या पुत्राची माता नाही. तुम्हीच सतत हे का बोलत असता? म्हणजे सर्व दोष माझाच, आणि आपल्या डोळ्यात सतत माझ्या प्रती मला अविश्वास दिसतो. त्याचे काय? या उलट आपणच मला सतत याची जाणीव करून देत असता की माझ्यातच काहीतरी कमतरता आहे. पुरे असह्य होतंय आता हे सर्व. यावर वादंग उपस्थित करणं योग्य नव्हे. येतो आम्ही. तुम्हाला हवं तसं शांतपणे या पुत्राचं संगोपन करा. घ्या. झाले हो युवराज शांत? अहो, त्यांना भूक लागली होती म्हणून रडत होते. मग सर्वांपासून लपवून एका अंधाऱ्या कोठडीत नेले आणि कापसाच्या बोळ्याने दूध पाजले. तेव्हा कुठे शांत झाले. पहा बरं कसे शांत झोपलेत. आता नाही हो त्रास द्यायचे. सुनंदा, मला तर खूप चिंता वाटते. भविष्यात जर यांना समजले की मी यांची खरी माता नाही, किंवा कुणास संशय जरी आला तर, माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावून नेण्यासाठी त्याची खरी आई समोर आली आणि त्यांनी माझा तिरस्कार केला तर? नाही नाही नाही, मी माझ्या बाळाला माझ्यापासून दूर जाऊच देणार नाही. माझं बाळ माझंच असेल, माझंच.
घरी भोजन करून घे. साहुरी, नियतीचा राग असा भोजनावर काढू नये. आयुष्य असंच असतात, ते जगावंच लागतं. गेलेल्या क्षणांच्या दुःखात रमण्यापेक्षा उद्या येणारे सुख किती छान असेल याचा विचार नको का करायला? ते आपल्या वाट्याला नव्हतं कधी असं मानायचं, म्हणजे दुःख कमी होत. जे आपलं होतं, ज्याला आपल्यापासून हिरावून घेतलं, त्याचे काय? तुम्हाला वाटत असेल माझ्या पदरी वरवंटा आला, परंतु माझा नाही विश्वास. मला खात्री आहे माझा पुत्र ह्याच अवकाशाखाली धरतीवर सुखरूप नांदतोय. माझा विश्वास खोटा नाही. परंतु सुनंदा खोटे का बोलेल आपल्याशी? ते मला ज्ञात नाही, परंतु माझ्या पुत्राच्या वृद्धीसाठी, रक्षणासाठी मी शुक्रवारचे जीवती मातेचे कठोर व्रत करणार आहे. ज्योती मातेचे? होय. आजपासून त्यागमूर्ती साहुरीचे आयुष्य सुरू होईल. आपण असे म्हणतो, हा हिरवा रंग हा सवाष्णीची ओळख असते. परंतु आजपासून मी हा हिरवा चुडा घालणार नाही. हिरवी वस्त्रे त्यागून टाकेल. कारलीच्या मांडवा खालून जाणार नाही. तांदळाची धून ओलांडणार नाही. उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही. महाराणी, प्रथेप्रमाणे आपण आज पाचवीची पूजा मांडली आहे. युवराजांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ती फार महत्वाची आहे. आज रात्री देवी सटवाई आणि जीवती माता या दोघीही राजपुत्राचे उज्ज्वल भविष्य लिहून जातील आणि यशाची नवीन पहाट घेऊन येतील. तेव्हा आता आपण निद्रिस्त व्हावे. होय सुनंदा, आजची ही वेळ आणि येणारी पहाट आमच्या पुत्रासाठी अतीव महत्वाची आहे. सुनंदा, आमच्या पुत्राला घेऊन या. हो, आले. बघ बघ सटवाई, कसे समाधानी दिसते आहे हे बालक. तर अखेर महानच म्हणावे त्याचे पालक. दिसते आहे मज त्याचे भाग्य मोठे क्लिष्ट. खूप का आहेत ह्याच्या नशिबी कष्ट. वाकडीच म्हणावी याच्या भाग्याची रेषा. सुखाची का करू नये यांनी कुठलीच आशा. पुण्य आहे पाठीशी माता पित्याचे. डाग मात्र पदरी या कारस्थानी राणीचे. कष्ट सारे घेतले त्या पामर आईने. का सुख भोगावे या कजाग राणीने. नशिबी असेल तिच्या अटळ पुत्र वियोग. परंतु नसावा त्या पुत्रासाठी दुर्भाग्यपूर्ण योग.
हा पुत्र म्हणजे आत्मा पुण्यवान, जीवन असावे नदी समान वेगवान। राणीच्या पापाचे ओझे का वहावे त्याने? माता पित्याचे प्राक्तन घेऊन चालू नये का त्याने? राणीची दुष्कर्म ठरवतील तिचे भाग्य। हा पुत्र नसे त्या पापांचा भक्त, उरेल हा पुत्र तिच्या छायेतून मुक्त। खडतर वाटेसाठी सज्ज राहावे त्याने फक्त। गेली 10 वर्ष अखंडपणे हे व्रत तुला तितक्याच मनोभावे करताना पाहतो, परंतु ना तुझा उत्साह कमी झाला ना तुझी भक्ती। अजून किती वर्ष करणार आहेस हे व्रत? हे व्रत माझ्या पुत्राच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी आहे। आजन्म मी ते करण्यासाठी सज्ज आहे। ह्यात माझा इतर कोणताही स्वार्थ नाही। एक माता आपल्या पुत्राकरिता एवढे करू शकत नसेल तर काय उपयोग तिच्या मातृत्वाचा? मला तुझ्या हेतूबद्दल शंकाच नाही, केवळ ज्या पुत्राच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे त्याच्यासाठी तू इतकं करतेस याचं आश्चर्य वाटतंय। मला माहित आहे ईश्वर माझी देखील परीक्षाच बघतो आहे, मायेची, संयमाची। परंतु माझ्या पुत्राकरिता मी कोणत्याही खडतर परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज आहे। महाराणी, दिन कसे अगदी पाखरासारखे उडून जातात नाही? अहो, अगदी कालचीच गोष्ट वाटते जेव्हा राजकुमारांनी या राजमहालामध्ये पहिला श्वास घेतला होता, आणि आता 10 वर्ष उलटून सुद्धा गेलीत। होय सुनंद, एका पुत्राच्या येण्याने आयुष्यात किती बदल होतो नाही? केवळ आपल्याच नव्हे तर या राजमहालातील निर्जीव वस्तूंना देखील आज युवराज प्राणापेक्षाही प्रिय झाले आहेत। हे अगदी बरोबर बोललात हो। अहो, त्यांचे दर्शन नाही झाले तर आमचा एक क्षणही आनंदात जात नाही पा। राजकुमारांनी अगदी जीव लावलाय हो आम्हास, आणि तुम्हीही अगदी मनापासून सारे करता त्यांचे। हे पाहून मन अगदी भरून येते पहा। महाराणी, महाराणी, शस्त्राभ्यास करते वेळी राजपुत्र प्रेमसेन यांना बाला लागून ते जखमी झाले आहेत। नियती ही खूप मजेशीर आणि तरी सुद्धा अत्यंत न्याय्य आहे माऊली। आपली खरी आई समोर दिसल्यानंतर ज्याच्या मनामध्ये उत्कट प्रेम निर्माण होत नाही तो पुत्रच नाही। त्याची आणि त्याच्या खऱ्या आईची गाठभेट होईल का बघूया पुढील भागात। पण तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका।